अमित या टॉसचा बॉक्समध्ये या. मी विनंती करेन अमरदादा आपल्या शुभ हस्ते द्या. विवेक वरपे छोटा बाहुबली आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. या रोहन दादा आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. टॉसचा बॉक्समध्ये या अमित मस्कर आणि या टी मंदुळकोळे खुर्द संघाचे खेळाडू सचिन पाटील. अभिनंदन सचिन पाटील, वेल प्लेड. सामनावीर साडी सौजन्य रणजित पाटील साहेब, भाऊ माऊली ट्रेडरचे सर्व आपल्या मनापासून आभार. अमित मस्कर या. सोन्या बरोबर फोटो काढा ना तर डबल तुला फोटो काढायला लावेल. सोन्याला ऐकायला नाही येत वाटतं फोटो काढताना. अभिनंदन अमित मस्कर, वेल प्लेड. धन्यवाद. लवकर वळूया सामन्याकडे. आपण सामना पाहतोय कुंभारगाव 11 वर्सेस जळव ज्योतिबा. पहिला चेंडू धर्माचा. पहिल्याच चेंडूवरती मोठा खरपूस समाचार घ्यायचा या इराद्याने मारलेला फटका, परंतु चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. अर्थातच एक धाव गणली जाते. एका धावाने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. तो अर्थातच कुंभारगाव 11 संघाचा नशिबाचा कौल कुंभारगावच्या बाजूने लागल्यानंतर संघाने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय ते जळव ज्योतिबा संघाला. जिवाळा चषक 2025चा हा संध्याकाळच्या सत्रातील सामना आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, थोडीशी चुकी होते. चेंडू मात्र जमिनीला दान केला जातोय आणि तदनंतर 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांशी संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. बिनबाद 3 अशी धावसंख्या. सलामीचा फलंदाज राजू आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्राईकला असेल रवी. 3 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज धर्मा गोलंदाजी मार्कवरती. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वधारते. संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. बिनबाद 4 अशी धावसंख्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारून संघाच्या धावसंख्येसाठी मोठी भर घालायची या इराद्याने उतरलेली जोडगोळी आता मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिली आहे आणि याचं श्रेय मात्र गोलंदाजाला द्यावं लागेल. ते अर्थातच धर्मा या गोलंदाजाला. पुढचा चेंडू फलंदाज राजू याच्यासाठी. यावेळी मोठा प्रहार केलाय. नक्कीच काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार, खणखणीत षटकार. संजीवनी देणार हा फटका म्हणावा लागेल तो कुंभारगाव 11 संघासाठी. फलंदाज राजू याच्याकडून या 6 धावांशी संघ दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिनबाद 10 अशी धावसंख्या धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी मात्र फटक्यामध्ये टायमिंग नव्हता कारण स्लोअर पद्धतीचा चेंडू आपण गोलंदाज धर्मा याच्याकडून पाहतोय आणि तदनंतर पुन्हा एकदा जज करू शकला नाहीये. म्हणजे पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय ते राजू याला. आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर 11 धावसंख्या धावपालकावरती लागते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 ही धावसंख्या धावफलकावरती. म्हणजे चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती कुंभारगाव 11 संघाकडून. राजू या फलंदाजाची पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्थातच 5 चेंडूंच्या या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात ते गोलंदाज धर्मा याने. एक चांगली सुरुवात, समाधानकारक सुरुवात कुंभारगाव 11 संघाची. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गॅरी गोलंदाजी मार्कवरती आपल्या सँडी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावांचा पाऊस आपण जरूर पाहिलाय, परंतु या षटकामध्ये थोडंसं वर्चस्व राहील का गोलंदाजाचं हे मात्र पाहण्याजोगं असेल आणि त्याचसाठी सज्ज असेल गोलंदाज सँडी.
आता मात्र प्रथमच स्ट्राईकला आपल्याला पाहायला नाही राजू कळंद्रे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येऊन झेल टिपतोय आणि एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. चांगलं जज म्हणावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं आणि इथे मात्र झेल बाद होऊन परतावं लागेल. ते राजू याला वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती पहिला हादरा बसतोय. कुंभारगाव 11 संघाला राजू याच्या रूपामध्ये एक चांगली खेळी, भारदार खेळी अशी केली होती पहिल्या षटकामध्ये राजू याने. आता मात्र फटका चांगला सजवला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती, इलिमिनेशन नव्हतं, त्यामुळेच नक्कीच झेलबाद होऊन परतावं लागेल. कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं, गोलंदाजाने थोडीशी चांगली सुरुवात करून दिली म्हणावी लागेल या षटकामध्ये. कुंभारगाव 11 वर्सेस जळव ज्योतिबा असा हा सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू 3:35 या इनिंगचा पडला होता आणि तदनंतर आता मात्र दुसरं षटक प्रगती परतावा आपल्याला पाहायला मिळते आणि 15 मिनिटात इनिंग संपवायची कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे थोडासा स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतो. हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू लेग साईडच्या दिशेने एक धाव निश्चित मिळते. एका धावेने संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला बीट करतोय. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली 12, एक गडी बाद 12 अशी धावसंख्या. पहिली बॅटिंग करताना मर्यादित 4 षटकामध्ये मोठा धावसंख्येचा डोंगर उभा करायचा आणि याच इराद्याने मोठे फटकेबाजी निश्चित गरजेची असेल. यावेळी मोठा फटका सजवलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेल खाली आणि इथे मात्र झेल बाद होऊन परतावं लागेल, म्हणजे दुसरा गडी बाद होतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकाचा, म्हणजेच एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधला. 5 चेंडूचं एक षटक, अर्थातच पंचम. नवीन फलंदाज चेक राजू रोडे सर यांच्या माध्यमातून सोहम रोडे यांच्या गोलंदाजीसाठी 200 रुपयांचं कॅश पारितोषिक देण्यात येत आहे. अभिनंदन सोहम रोडे, एक चांगले गोलंदाज आहेत, उद्योन्मुख खेळाडू, यंगस्टर खेळाडू, चांगली गोलंदाजी केली. थँक्यू सो मच राजू रोडे सर, जे DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचे लिजंड खेळाडू. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. नक्कीच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं की युवा खेळाडूंना या ठिकाणी व्यासपीठ मिळवून देण्याचं काम नक्कीच शिवा द बॉस यांची आणि त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून कायम होत असतं. आणि नक्कीच दरम्यान वळूया मैदानावरती. हलके स्टेअर केलेला हा चेंडू थोडासा मिसफील्ड, त्यानंतर एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते, ती अवियाच्या मार्फत. आणि नक्कीच संघाची धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. 13 ही धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 11 धावा कुठल्या होत्या आणि तदनंतर मात्र सँडी नावाच्या या गोलंदाजाने थोडीशी आपल्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावरती भार देऊन नक्कीच आपल्या संघासाठी कमी धावा खर्च करत 2 गडी मात्र तंबूत परतवलेत. नवीन गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय श्री रोशन कोळेकर साहेब यांचं देखील शुभागमन झालं जिव्हाळा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन कोळेकर साहेब यांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि तदनंतर मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज अवियाला. म्हणजेच पहिल्याच चेंडूवरती एक भलं मोठं यश मिळवून देतोय तो गोलंदाज गॅरी. 3 गडी बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावरती. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकाचे अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे या इनिंगचा एकूण 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल.
जिवाळा चषक 2025 हा थरार आपण अनुभवतोय. सामना आपण पाहतोय अर्थातच कुंभारगाव 11 वर्सेस जळव ज्योतिबा. आणि प्रथम फलंदाजी करत कुंभारगाव 11 संघाने आतापर्यंत 13 धावा जमा केल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजे अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 14 ही धावसंख्या धाव फलकावरती. 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या. फलंदाजी मार्कवरती मनोज. पुन्हा एकदा अवांतर म्हणजे थोडीशी खराब पैकी लय बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते ती गॅरी याच्या मार्फत. सलग 2 15 ही धावसंख्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा अवांतर म्हणजेच एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 16 ही धावसंख्या धाव फलकावरती. 16 ही धावसंख्या. यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू भिरकावून द्यायचा होता परंतु चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 17 ही धावसंख्या धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात कुंभारगाव 11 संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयाला साजेशी अशी फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण जरूर पाहिली होती राजू कळंद्रे यांच्या मार्फत. आणि तदनंतर मात्र विकेटवर विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळालंय. आता पुन्हा एकदा धावबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाजाला. चौथा गडी तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 17 अशी धावसंख्या कुंभारगाव 11 संघाची. विशालला मात्र बाद होऊन परतावं लागतंय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हेमंत फलंदाजीसाठी सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. चार गडी बाद 17 अशी धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना गॅरी याचं म्हणजे आता मात्र कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळवलंय ते गोलंदाज जळव ज्योतिबा संघाच्या. शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर घेतली आणि तदनंतर फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 4 गडी बाद 17. पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडूचा झेल एका हाती झेल टिपतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक युवा क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तो जळव ज्योतिबा संघाचा. आणि इथे मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज हेमंत याला. इथे मात्र एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कुठेतरी गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावताना आपल्याला पाहायला मिळतोय तो जळव ज्योतिबा संघाचा. 5 गडी बाद 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. गॅरीचं एक यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळतंय ते जळव ज्योतिबा संघाकडून. मर्यादित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आता लास्ट ओव्हर 10 धावा खर्च केल्या होत्या त्या धर्माने. आणि तदनंतर मात्र सँडी आणि गॅरी यांनी धावांना थोडीशी रोख लावणी म्हणावी लागेल आणि फलंदाजांना तंबूत परतवण्यात सुयश प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते. 5 गडी तंबूत परतलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 17 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज अमर गोलंदाजी मार्कवरती शेवटचा हाणामारीचं षटक. पहिलाच चेंडू अमर याचा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला नक्कीच जखडून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आणि हेच करणं मर्यादित षटकामध्ये गरजेचं असतं. त्यामुळे गोलंदाजांचा विश्वास दुणावतो. संघासाठी कामगिरी चांगली होते. इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा झेलबाद होऊन परतावं लागते ते फलंदाज महेंद्र याला. 6वा गडी 6वा झटका बसतोय तो कुंभारगाव 11 संघाला. 6 गडी बाद 17 अशी धावसंख्या.
नवीन फलंदाज राहुल मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या हाणामारीच्या षटकाचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. चालू आहे इथे मात्र हलकेच स्टेअर केलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने बराच काळ धावसंख्या स्थिरावली होती, ती मात्र परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 ही धावसंख्या धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यात 18 ही धावसंख्या धावफलकावरती. अमर्याचं षटक चालू. यानंतर होणारा सामना हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर वर्सेस नाईकबा प्रतिष्ठान आरवी 11 बाचोली. दोन्ही संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा चेंडू गोलंदाज अमर्याचा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. 2 धावा पोहोचून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा, परंतु 2च धावांवरती समाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज. 2 धावांशी संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. 6 गडी बाद 20 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा फलंदाज राहुल. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. थोडीशी फेकी, परंतु इथे मात्र नक्कीच यश मिळते धावबाद करण्यात. दुसरी धाव घेताना धावबाद होऊन परतावं लागते, म्हणजेच 1 धाव या ठिकाणी गणली जाईल. संघाची धावसंख्या होते ती 21. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 21 अशी धावसंख्या, म्हणजे 22 धावांचा पाठलाग करावा लागेल तो जळव ज्योतिबा संघाला. 20 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण. चला टॉससाठी या. एससीटी मानाईनगर नाईकबा प्रतिष्ठान आरवी 11 बाचोली. टॉससाठी या कॅप्टन सुशांतजी टोपले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या नाईकबा प्रतिष्ठान आरवी 11 बाचोली कॅप्टन टॉससाठी या. 20 षटकांची लढत. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. एस रितेश निकम कॉल करतील. स्विंग द कॉइन. हेड कॉल केला आहे रितेश निकम यांनी. इट इज अ हेड. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय आरबी 11 बाचोली. 5 मिनिटं सांगतील. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. लक्षात घ्या दोन्ही टीम तुम्हाला विनंती केली जाते, तुम्हाला दिलेत 15 मिनिटं. 15 मिनिटं तुम्हाला डाव पूर्ण करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. लवकर वळूया सामन्याकडे. कुंभारगाव 11 वर्सेस जळव ज्योतिबा. कुंभारगाव 11 संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि मर्यादित 4 षटकामध्ये 21 धावा जमा केल्यात आणि 22 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जळव ज्योतिबा संघाच्या फलंदाजांना. म्हणजेच जळव ज्योतिबा संघाच्या फलंदाजांना 20 चेंडूमध्ये 22 धावांचा पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. कुंभारगाव 11 आणि जळव ज्योतिबा दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. बावीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच इराद्याने पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. फलंदाजी मार्कवरती धर्मा आणि गुरु
विशाल गोलंदाजी मार्कवरती पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाजी मार्कवरती धर्मा पवार असेल आणि गुरु पवार असेल. स्ट्राईकला धर्मा, नॉन स्ट्राईकला गुरु. पहिला वहिला चेंडू 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर घेतली आहे आणि इथे मात्र फलंदाज बीट होतोय. पहिला चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. नाईकबा प्रतिष्ठा आरवी 11 बाचोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यानंतर होणारा सामना मानाईनगर आपली सलामीची जोडगोळी सज्ज ठेवायची आहे. कुंभारगाव 11 वर्सेस जळव ज्योतिबा हा सामना आपण पाहतोय. जिवाळा चषक 2025च्या माध्यमातून पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक विशाल याचं पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि तदनंतर मात्र लेग साईडच्या क्षेत्ररक्षकाने एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतलाय. पहिला धक्का बसतोय तो जळव ज्योतिबा संघाला. 22 धावांचा पाठलाग करताना पहिला गडी बाद होतोय. धर्मा पवार झेल बांधून तंबूत परततोय. 0 ही धावसंख्येची बॅट आपल्या डोक्यावरती घेऊन तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण निर्धाव पाहिला होता. विशालाचा दुसऱ्या चेंडूवरती एक झेल देण्यास भाग पाडलं ते फलंदाज धर्मा याला आणि इथे मात्र एक गडी बाद 0 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 22 धावांचा पाठलाग. धावसंख्या मापक असली तरी मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल काय बिघडेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि विशाल नावाचा गोलंदाज पॉवर प्लेला साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. एक विकेट मात्र प्राप्त करण्यात यश मिळवले ते विशाल याला. पुढचा चेंडू नवीन फलंदाज सँडी पॉवर हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेकी होते तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. म्हणजेच एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय, स्वतःच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय तो सँडी पवार. एक गडी बाद 1 अशी धावसंख्या धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू विशाल याचा. शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू. यावेळी मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू नव्हता. त्यानंतर मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 2 अशी धावसंख्या. पहिलं वहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला विशाल नावाचा हा गोलंदाज दिसतोय. इथे मात्र फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, जखडून ठेवलंय. बावीस धावांचा पाठलाग करायचा या इराद्याने उतरलेली जोडगोळी. त्यानंतर धर्मा पवार 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन तंबूत परतलाय. आता मात्र सारी भिस्त असेल ती गुरु पवार आणि सँडी पवार. यावेळी हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजे अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 15 चेंडूमध्ये धावा करायचे तर 19. 15 चेंडू आणि 19 धावा म्हणजे सामन्याचा विजय दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जर गोलंदाजांनी आपलं वर्चस्व कायम राखलं तर मात्र कुंभारगाव 11 संघ विजयी होऊ शकतो. परंतु जळव ज्योतिबा संघाचे सुद्धा फलंदाज त्यांच्या मनगटामध्ये सुद्धा ताकद असेल मोठे फटके सजवण्याचे आणि नक्कीच तेही विजयाच्या बाजूने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण दोन्ही संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्र कोणतेही असो, संघर्षाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. परंतु कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर मात्र यशाला सुद्धा पर्याय नाही. तुम्हाला यशाला जर गवसणी घालायची असेल तर यावेळी मात्र तुम्हाला मैदानात संघर्ष करावा लागेल. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण नाव एका दिवसात मित्रांनो होत नसतं, मात्र एके दिवशी नक्की होत असतं आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहणं गरजेचं असेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेंद्र याची वर्णी लागते. फलंदाजी मार्कवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक कोण चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली गेली गुरुच्या मार्फत. म्हणजेच धावसंख्या एक गडी बाद 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 22 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 18 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी जळव ज्योतिबा संघाला.
दरम्यान यावेळी मोठा फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय आणि तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित होते. एक गडी बाद 5 अशी धावसंख्या. महेंद्र याचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक जरूर चांगलं हाताळलं होतं विशालने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो महेंद्र. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही. तदनंतर मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. संघ पोहोचतोय 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 2 चेंडू या षटकाचे शिल्लक असतील, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूंमध्ये धावा करायचे ते 16 जिंकण्यासाठी जळव ज्योतिबा संघाला. यावेळी मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार, एक संजीवनी देणारा फटका गुरु पवार याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि याच फटक्याची नितांत गरज असेल ती मात्र आता जळव ज्योतिबा संघाला हा सामना जिंकण्यासाठी, या सामन्याचा विजय खेचून आणण्यासाठी 2-3 मोठे फटके लगातार गरजेचे असतील तर गोलंदाजांवरती कुठे दबाव टाकण्यात यश मिळवतील ते फलंदाज. यावेळी मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 ही धावसंख्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 11 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण जरी सोपं वाटत असलं तरी मात्र क्रिकेटच्या या अनिश्चिततेच्या खेळात काय होईल, काय बिघडेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या. आता मात्र समीकरण बदलते. 9 धावांची अजूनही गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. या सामन्याचा विजय मात्र दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला कुंभारगाव 11 तर एका बाजूला जळव ज्योतिबा. दोन्ही संघ विजयाच्या बाजूने वाटचाल करताना आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत, परंतु इथे मात्र काहीतरी ट्विस्ट निर्माण होईल. सामना कोणत्या बाजूच्या संघाच्या बाजूने झुकेल हे मात्र येणारा काळ ठरवेल. जर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं तर मात्र नक्कीच कुंभारगाव 11. इथे मात्र खराब चेंडू, पहिला खराब चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. 1+1 म्हणजेच 2 धावा गणल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. 7 धावांची अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल. राज नावाचा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप मात्र चांगला होता. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 9. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र साधा सोपा झेल प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. षटकार. आता मात्र समीकरण सोपं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संपले ना. इथे मात्र कुंभारगाव 11 संघ या ठिकाणी हा सामना हारतोय आणि जळव ज्योतिबा संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन जळव ज्योतिबा संघाचं. एक चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती, चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामन्याचा विजय आपण आपल्या बाजूने करून घेतलात. यानंतर होणारा सामना हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर आणि नाईकबा प्रतिष्ठान आरवी 11 बाचोली. 11 बाचोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले तर लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. या सामन्यातील सामनावीर ठरतोय अर्थातच गुरु पवार, ज्याने एका हाताने चांगल्या फलंदाजीने करून आपल्या संघाच्या बाजूने विजय प्राप्त करून दिला. तो गुरु पवार ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच त्याला दिला जाईल.